पडली, अवघ्या 15 दिवसात त्याने हा गड लुटला आणि तो झाला देवगिरीचा दौलताबाद. हा किल्ला औरंगाबादमध्ये म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. या गडाला 3 संरक्षण तट, खंदक आणि भुलभुलैयाचा मार्ग आहे. खंदक म्हणजे काय तर 100 फूट अरुंद आणि 150 ते 200 फूट खोल असलेली दरी. आता या 3 संरक्षण तट कोणत्या तर अंबरकोट, महाकोट आणि तिसरी जी आतल्या बाजूला आहे तिला कालाकोट असं म्हणतात. प्रत्येक संरक्षण भिंतीचे इथे खंदक आहे. ते खंदक म्हणजे काय तर दरी, आणि त्या दरीमध्ये पूर्वी विषारी प्राणी सोडलेले असायचे, सुसर, मगर, साप, अजगर यांसारखे, आणि एकच चमड्याचा पूल असायचा जो काढूनही घेतला जायचा. आता भारत सरकारने तिथे लोखंडी पूल बनवलेला आहे. आता एवढं सगळं असताना सुद्धा जरी शत्रू आतमध्ये आलाच तरी गडावर जाणारा येणारा एकमेव मार्ग म्हणजे ही अंधारी भुलभुलैया होती. हा भुलभुलैयामध्ये रस्ता शोधणं म्हणजे केवळ अशक्य होतं. एकीकडे खंदक, एकीकडे जळते निखारे, उकळतं तेल आणि वाघांचा मारा केला जाईल आणि एकच वाटा शिवतीची गडावर जातो. युद्धनीतीने हा किल्ला जिंकणं म्हणजे केवळ अशक्य होतं, कारण गडावर जाणारा येणारा फक्त एकच मार्ग आहे. हा यादवकालीन गड आणि यादवांच्या काळामध्ये फितुरी झाली होती, म्हणजे टोकाबाजी झाली होती, आणि त्यानंतरच आपले हे जे स्वराज्य आहे ते मुघलांच्या हवाली गेलं होतं. मग या गडावरच्या वास्तू कोणकोणत्या आहेत तर इथे सरस्वती विहीर, जैन मंदिर, हत्ती तलाव, भारत मातेचं मंदिर. हे मंदिर यादवांच्याच काळातलं आहे, पण या मंदिरामध्ये मूर्ती नव्हती. ज्यावेळेस आपल्या भारताला स्वतंत्रता मिळाली त्यानंतर इथे स्थानिक लोकांनी भारत मातेची मूर्ती स्थापन केली. चारमिनार अहमद शाह याने गुजरातमध्ये युद्ध झालं होतं आणि त्याने तो विजयस्तंभ इथे उभारला. 3 मजली विजयस्तंभ आहे. हेमाडपंथी मंदिर पांडवांच्या काळातलं आहे. इथे तोफ आहे, मेंढा तोफ आणि पडलेल्या महालांचे अवशेष. भुलभुलैयामधनं वरती गेलो की गणेशाचं सुंदर मंदिर आहे. बारादरी म्हणजे थंड हवेचं ठिकाण आणि जनार्दन स्वामी यांची गुहा. एकनाथ महाराज यांचे गुरु हे जनार्दन स्वामी या किल्ल्याचे किल्लेदार पण होते आणि त्यांचं तपस्या सुद्धा या ठिकाणी होतं. आणि या गडावर शेवटच्या बाजूला काला पहाड तोफ आणि दुर्गा तोफ अशा 2 तोफा आहेत. त्या चारी बाजूने त्या तोफांना धूमदान तोफा असं सुद्धा म्हटलं जातं. शत्रूला धूम चालणाऱ्या तोफा म्हणजे त्या देवगिरीच्या तोफा. आज जर तुम्ही देवगिरीवर जर गेलात तर खुल्या तोफांचा संग्रहालय पाहायला मिळतं विनामूल्य. असा हा गिरीकोट आणि भुईकोट या दोन्ही कोटांमध्ये मोडणारा सुंदर असा देवगिरी. पुढे जायचं आहे आपण शिवजन्मस्थान शिवनेरी पाणी.